हो. नमस्कार. मागच्या काही दिवसामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही गुन्हे उघडकीस आणले आहे. मनसर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकरण उघडकीस आणला आहे. या घटनेमध्ये 29-30 मार्चची रात्री अनोळखी इसमाने एक 62 वर्षाचे व्यक्ती दामोदर जयराम मिंडे याचे डोक्यात रॉड आणि दगड मारून त्याचा खून केला. त्याचा जे हेतू होता ते त्याच्या घरी रॉबरी करण्याचा होता आणि जाताना ते त्याची सोन्याची अंगठी, काही कॅश आणि मोबाईल सोबत घेऊन गेले. ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, आरोपी शोधण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम्स तयार करून फील्डमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. ते सलग दिवस रात 5 दिवस टीम्स कार्यरत होत्या. शेवटला त्यांनी तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून हे जे गुन्हेगार आहे ते निष्पन्न केले. त्यामध्ये कबीर उंबऱ्या काळे नावाचा 24 वर्षाचा राहणार पुणेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर हा आरोपी आहे. त्याचे बरोबर एक विधी संघर्ष बालक सुद्धा होता. त्याला पण ताब्यात घेऊन त्याचे कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, त्याचे विरुद्ध 9 गंभीर गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ओतूर, आळेफाटा, गुढेगाव, मंचर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर जिल्ह्यात बेलवंडी, पारनेर आणि अहिल्यानगर तालुका पोस्टे या ठिकाणी गुन्हे दाखल आहात. यामध्ये पुढील जे रिकव्हरी आहे आणि तपास आहे ते चालू आहे. त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये असा एक गंभीर खुनाचा प्रकरण समोर आला. या ठिकाणी धनंजय मारुती घेवडे 33 वर्षाचा इसम जो आहे, राक्षेवाडीचा राहणारा, त्याचा अनोळखी इसमाने खून केल्याचा प्रकरण समोर आला होता. यामध्ये तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून आमच्या टीमने सलग 10 दिवस तपास केला आणि शेवटला टीमला यश मिळाला. त्यामध्ये ललित दीपक खोलम हा राहणारा शिरोळी, तालुका खेड, त्याच्याबरोबर नंदलाल दिलीप होळे, वयवर्ष 31 वर्षे आणि हा राहणारा आहे कारेगाव, निलेश कैलाश सणस 35 वर्षे कारेगाव, हा तिघांनी कट रचून हा व्यक्तीचा खून केला होता. ह्याच्यात विशेष असा की जो ललित खोलम आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हा 4 घटकाचे मिळून एकूण 35 गुन्हे दाखल होते आणि हा फरार होता. तर त्यामध्ये ह्या जे पर्टिक्युलर गुन्हा मध्ये त्याला अटक केलं आहे त्याचे बरोबर अजून 2 जे खूनचे गुन्हे आहेत त्याचे उघडकीस आणले आहे आणि त्याचा आता तो सध्या कोठडीमध्ये आहे. पुढील तपास चालू आहे. हो, त्याच्यात स्टोरी अशी आहे की तो त्याचे कोणतरी एका नातेवाईक लेडी होती, ते त्यांनी सोबत इथे आणला होता खेडमध्ये जिथे तो राहत होता आणि त्यांचे मुलाला अगोदर त्यांनी ठाणे जिल्ह्यात किडनॅप करून त्याचा मर्डर केला होता आणि नंतर याचे बरोबर तो राहत होता त्या लेडीचा सुद्धा त्यांनी मर्डर केला होता. ते त्याचे बरोबर वैयक्तिक कारण होते आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक कारणामुळे त्यांचा आपसात वाद होता म्हणून त्यांनी मर्डर केला होता. तसाच मागच्या 1 आठवड्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे हे जिल्ह्यात वापरून जे काही मागच्या काळात गुन्हे घडलेले आहे ते पुढे घडू नये म्हणून एक विशेष मोहीम राबवून सध्यापर्यंत 6 पिस्टल, 6 जिवंत राऊंड आणि 12 तलवारी असा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये उरली कांचन, वेला, वडगाव निंबाळकर आणि दौंड, जुन्नर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आमच्या टीमने शिरूरमध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्यामध्ये एका व्यक्तीचे 3 तोळे सोना गेला होता. ते उघडून त्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये 2 आरोपी अनिल मस्के, वयवर्ष 33 वर्षे, राहणार चिखली, पिंपरी चिंचवड, अभिजित सुभाष रॉय,
वय वर्ष 26 वर्ष, राहणार चिखली, पिंपरी चिंचवड, याला अटक करून त्याच्याकडून सोन्याची रिकव्हरी केलेली आहे. अजून एक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनच्या चेन चोरीच्या, चेन स्नॅचिंगच्या 1.5 तोळ्याचा जे होता त्याच्यात सुद्धा निष्पन्न करून रिकव्हरी करण्यात आलेली आहे. वेला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तसाच सोन्याच्या रॉबरीचा प्रकार घडला होता. जबरी चोरीमध्ये 3.25 तोळे सोना गेला होता. त्याच्यात अभिषेक कुटवड राहणार कात्रज पुणे आणि प्रसाद शिंदे राहणार कात्रज पुणे यांना अटक करून त्याच्याकडून 3.25 तोळे जे सोना होता ते रिकव्हर करण्यात आलेला आहे. यामध्ये जे टीम आहे त्यांनी खूप चांगला काम केलं आहे. पुढाकार यामध्ये जे आमचे इथे पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आहात, त्याच्याबरोबर त्या डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक आणि विशेष करून LCBची टीमने स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम्स बरोबर मिळून काम करून ही विशेष कामगिरी केली आहे. त्यामध्ये जे ऑफिसर्स आहे, API शेलार आहे, त्याच्याबरोबर सावंत आहे, सावंत बरोबर आपले गावडे साहेब आहे. पूर्ण टीमने आणि पोलीस स्टेशनच्या टीमने चांगल्या प्रकारे काम केलं. त्या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ह्या आरोपी जे आहे या गोदर जेलमध्ये होता. त्याच्या विरुद्ध वेगवेगळे जिल्ह्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रेस नोट मध्ये सुद्धा आम्ही डिटेल्स दिलेले आहात, गुन्हे दाखल होते आणि ते वेगवेगळे गुन्ह्यामध्ये अटक सुद्धा झाला होता आणि बेल पण आला होता. आता हे सध्या बेलवर होता. बेलवर आल्यानंतर त्यांनी हे मर्डर केले. वेगवेगळ्या आरोपींनी आतापर्यंत दिलं. जे 2 व्यक्ती खून झालेले आहेत, खेडवरचा तो मुळाबे हाऊस आहे आणि थोरगळचा आहे, तपास अतिशय गतीने केला, त्याबद्दल टीमचा अभिनंदन. पण आम्हाला हे अपेक्षित आहे की दामोदर मेंढे जो 62 वर्षाचा आहे आणि दरोडेखोर त्याला ऐवज मिळाला होता, त्यात नेमका त्याचा काय संवाद झाला, काय कमाल आलं का पुढं, एवढं त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं दरोडेखोरांनी? हा, तर दरोडेखोराने हे जे ह्याच्यात मयत आहे त्याचा घर गावाचे बाहेर आहे. आता त्यावेळीचा जर आपण सगळा तपास केला, हा दरोडेखोराने 2 जण होते. त्याच्यात एक आरोपी ज्याचं नाम घेतला, दुसरा विधी संघर्ष बालक जे आहे ते काही दिवसापासून त्या भागामध्ये जबरी चोरी आणि चोरीचे ह्याचे हेतूने फिरत होते. त्याच रात्री सुद्धा त्यांनी 3-4 ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कुठेही यश मिळाला नाही. कारण त्याचे पुरावे आम्ही निष्पन्न केले, ते कुठे कुठे फिरले होते. आणि नंतर ज्यावेळी या ठिकाणी गेले तर तेव्हापर्यंत त्यांना काही ना मिळाल्याने काहीतरी एक आपण सायकोलॉजिकल डिस्पोजिशन सांगू शकताय की त्यांनी तो उठू नये आणि कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा करू नये, म्हणजे त्याचे डोक्यावर वार करून त्यांना मारला आणि त्याचे अंगावरचे जे काही किमती मुद्देमाल होता ते घेऊन त्याला दुसरं एक आहे साहेब, हे तुम्ही येतात आपण एक पुणे जिल्ह्यामध्ये ज्वलंत प्रश्न निर्माण झालाय की गावोगावी रोहित ADP म्हणतो आपण, हो, ते तांब्याच्या चोरीचे एवढं प्रमाण वाढते. बरोबर. चोरी झाल्यानंतर परिणाम काय होतो, ते MSCBला 1 महिना लागतो. बरोबर आहे. त्यामुळे एका रोहित रावर कमीत कमी 40-50 शेतकऱ्यांची शेती अवलंबून बरोबर मिळत नाही. तर त्या दृष्टीने काही वेगळं, जसं आता काही गुन्हा अन्वेषण चांगले काम केलं, त्या दृष्टीने काही आपल्या उपाययोजना आहेत का? हो, त्याबाबत मी सांगतो की 15 दिवस झाले आपण आळेफाटा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक गुन्हा उघडकीस आणला होता DP चोरीचा, आणि त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला एकूण पुणे जिल्ह्याचे 23 गुन्हे उघडकीस आणले, ज्यामध्ये आळेफाटा आहे, जुन्नर आहे, मंचर आहे, शिरूर आहे, खेड आहे. हा बेल्टचे जेवढे DP चोरी मागच्या काही 6 महिन्यामध्ये झालेले आहे 23 गुन्हे आपण डिटेक्ट केले आहे. त्याच्यात जवळपास 150 किलो तांबा जे आहे ते सुद्धा आपण जप्त केला आहे. 5 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. त्याचा जे पूर्ण रेकॉर्ड आहे त्याचा आता पुढील तपास सध्या आपण ते पोलीस कस्टडीमध्येच आहात आमच्याकडे. आता ह्या आरोपी जे आहे या गोदर जेलमध्ये होता, त्याच्या विरुद्ध वेगवेगळे जिल्ह्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रेस नोटमध्ये सुद्धा आम्ही डिटेल्स दिलेले आहात, गुन्हे दाखल होते आणि ते वेगवेगळे गुन्ह्यामध्ये अटक सुद्धा झाला होता आणि बेल पण आला. आता हे सध्या बेलवर होता. बेलवर आल्यानंतर त्यांनी हे